Hi students, in our last lecture we have seen about perfectly black body and Fairy's perfectly black body. Also we have seen the application of convection, that is sea breezes and land breezes. Now in today's lecture we are going to discuss a new point, which is emission of heat radiations. Emission of heat radiation. आतापर्यंत आपण ज्या प्रोसेस बघितल्या होत्या रेडिएशन्सच्या, त्या कोणत्या होत्या तर ॲब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन आणि ट्रान्समिशन ऑफ हीट रेडिएशन. ह्या आतापर्यंत आपण रेडिएशनच्या ट्रान्सफरच्या प्रोसेस पाहिल्या होत्या. मग आता नवीन प्रोसेस एक आहे, ती कोणती आहे बघा, इमिशन ऑफ हीट रेडिएशन्स. आता इथे ॲक्च्युली ही प्रोसेस कशी होते तर बघा, एखादी बॉडी आहे, सपोज ती बॉडी जी आहे तिचं टेम्परेचर काय आहे, जास्त आहे आपण असं समजूयात. इथं मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगितलेलं होतं की सन हा लाईटचा सोर्स आहे. सननी जी सेंड केलेली लाईट आहे ती कुठे रीच होते, अर्थच्या सरफेसवर पोहोचते, बरोबर. अर्थच्या सरफेसवर ती लाईट फॉल झाल्यानंतर हीट एनर्जी अर्थला मिळते. त्यामुळं अर्थचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे आता अर्थ ही स्वतः हीटचा एक सोर्स बनते आणि ती स्वतः ॲटमॉस्फिअरमध्ये, सराउंडिंग ॲटमॉस्फिअरमध्ये हीट ट्रान्सफर करते. ती काय झाली, आता हीटचा एक सोर्स झाली आणि ती काय करेल तर ॲटमॉस्फिअरमध्ये हीट ट्रान्सफर करेल. कोणत्या फॉर्ममध्ये, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे इथं झालं काय तर अर्थने पहिल्यांदा हीट ॲब्सॉर्ब केली. हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर अर्थचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे नंतर अर्थनी ती हीट जी आहे ती इमिट केली. रेडिएट केली म्हणजेच काय केली तर इमिट केली. कुठे इमिट केली, ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केली. अशी ही जी प्रोसेस आहे ह्याला म्हटलं जातं इमिशन ऑफ हीट रेडिएशन. म्हणजे या प्रोसेसमध्ये होतं काय तर एखादी बॉडी ॲटमॉस्फिअरमधून हीट काय करते, ॲब्सॉर्ब करते. हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर तिचं टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि ती स्वतः आता हीटचा एक सोर्स बनते आणि ॲटमॉस्फिअरमध्ये परत हीट ट्रान्सफर करते. कोणत्या फॉर्ममध्ये, रेडिएशनच्या फॉर्ममध्ये. म्हणजे हीट रेडिएट केली जाते ॲटमॉस्फिअरमध्ये. म्हणजेच काय केली जाते तर हीट ॲटमॉस्फिअरमध्ये इमिट केली जाते. ओके, इमिशन म्हणजे काय हे सगळ्यांना लक्षात आलं. आता इथे मी काही पॉईंट्स लिहिलेत ते बघा. फर्स्ट पॉईंट काय सांगितलं आहे, ऑल बॉडीज अबव टेम्परेचर 0 केल्विन रेडिएट थर्मल एनर्जी ॲट द सेम टाईम इट ॲब्सॉर्ब एनर्जी फ्रॉम सराउंडिंग. म्हणजे काय सांगितलं आहे बघा की सगळ्या बॉडीज ज्यांचं टेम्परेचर 0 केल्विनपेक्षा जास्त आहे अशा सगळ्या बॉडी ॲटमॉस्फिअरमध्ये हीट ट्रान्सफर करतात. म्हणजेच काय, स्वतःपासून हीट एनर्जी इमिट करतात. म्हणजेच काय करतात तर रेडिएट करतात. ओके, म्हणजे ऑल बॉडीज अबाव द टेम्परेचर 0 केल्विन रेडिएट द थर्मल एनर्जी. थर्मल एनर्जी म्हणजेच कोणती तर हीट एनर्जी. त्याला थर्मल एनर्जी असं नाव का म्हटलेलं आहे, का तर ती बॉडी जी आहे तिचं टेम्परेचर जास्त आहे आणि त्यामुळे तिनं जी हीट इमिट केलेली आहे, जी एनर्जी इमिट केलेली आहे ती थर्मल एनर्जी का आहे, का तर हा हीट ट्रान्सफर कशामुळे झाला तर त्या बॉडीच्या हायर टेम्परेचरमुळे. आणि म्हणून त्या एनर्जीला काय म्हटलं जातं, थर्मल एनर्जी. ओके, मग ऑल बॉडीज अबाव द टेम्परेचर 0 केल्विन रेडिएट थर्मल एनर्जी. रेडिएट थर्मल एनर्जी म्हणजेच काय, दे इमिट द थर्मल एनर्जी. ओके, ज्या वेळेस एखादी बॉडी ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी इमिट करते त्याच वेळेस ती बॉडी ॲटमॉस्फिअरमधून हीट ॲब्सॉर्बसुद्धा करत असते. म्हणजे ॲब्सॉर्प्शन आणि इमिशन ह्या दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली काय होत असतात, ऑकर होत असतात. म्हणजे ज्या वेळेस एखादी बॉडी ॲटमॉस्फिअरमध्ये हीट काय करते, इमिट करते, तर त्याच वेळेस ती ॲटमॉस्फिअरमधून हीट ॲब्सॉर्बसुद्धा करत असते. आता ही प्रोसेस कशी काय, इथे तुम्हाला वाटलं असेल की दोन्ही एका वेळेस कसं काय होतं. आता बघा, जर एखादी बॉडी आहे, तिनं काय केलं, ॲटमॉस्फिअरमधून म्हणजे सराउंडिंगमधून हीट काय केली, ॲब्सॉर्ब केली. हीट ॲब्सॉर्ब केल्यानंतर
त्या बॉडीमध्ये जे पार्टिकल्स आहेत त्यांची कायनेटिक एनर्जी काय होणार, इन्क्रीज होणार. हीट एनर्जी बॉडीनं ॲब्सॉर्ब केली, एनर्जी मिळाली पार्टिकल्सला, त्यामुळे त्या एनर्जीचं कन्व्हर्जन हे कशामध्ये झालं, कायनेटिक एनर्जीमध्ये. आणि ते जे पार्टिकल्स आहेत त्यांची काय इन्क्रीज झाली, कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली. आणि ड्यू टू इन्क्रीज्ड कायनेटिक एनर्जी टेम्परेचर काय होणार आहे, तर इन्क्रीज होणार आहे. त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली, बॉडीमध्ये पार्टिकल्स फास्ट मूव्ह व्हायला लागले, तर याचा परिणाम काय होतो, तर त्या बॉडीचं टेम्परेचर जे आहे ते काय होतं, इन्क्रीज होतं. मग आता बॉडीचं टेम्परेचर सपोज इन्क्रीज झालं आहे, तर ती बॉडी आता हीटचा सोर्स झाली आणि मग आता ती काय करणार आहे, तर ॲटमॉस्फिअरमध्ये हीट ट्रान्सफर करणार आहे, बरोबर. आणि ॲटमॉस्फिअरमध्ये हीट ट्रान्सफर केल्यानंतर त्या बॉडीची जी एनर्जी आहे, ॲटमॉस्फिअरमध्ये काय ट्रान्सफर केलं, हीट ट्रान्सफर केली, म्हणजेच काय ट्रान्सफर केली, एनर्जी ट्रान्सफर केली. स्वतः त्या बॉडीनं जर एनर्जी ट्रान्सफर केली तर तिची एनर्जी काय होणार, डिक्रीज होणार. एनर्जी ट्रान्सफर झाली, तिच्याकडे होती ती, मग तिची एनर्जी काय झाली, डिक्रीज झाली. आता एनर्जी डिक्रीज झाली आणि म्हणून त्या बॉडीचं टेम्परेचर काय होणार, डिक्रीज होणार. आलं लक्षात. आणि म्हणून ती हीट कुठून घेणार परत, तर ॲटमॉस्फिअरमधून. म्हणजे हे सायकल कसं आहे बघा, पहिल्यांदा कोण हॉट आहे, बॉडी हॉट आहे, बॉडीचं टेम्परेचर हायर आहे. का तर तिनं ॲटमॉस्फिअरमधनं हीट ॲब्सॉर्ब केली. ओके, इनिशियली बॉडी आहे ती काय करते, ॲटमॉस्फिअरमधून हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करते. एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यानंतर कायनेटिक एनर्जी काय झाली, इन्क्रीज झाली. कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली म्हणून बॉडीचं टेम्परेचर काय झालं, इन्क्रीज झालं. बॉडीचं टेम्परेचर वाढलं म्हणून बॉडीनं काय केलं, हीट एनर्जी इमिट केली, म्हणजे रेडिएट केली. हीट एनर्जी इमिट केल्यामुळे तिच्याकडे असणारी एनर्जी जी आहे ती काय झाली, डिक्रीज झाली. आणि तिची एनर्जी कमी झाली आणि त्यामुळे त्या बॉडीचं टेम्परेचर आता काय झालं, कमी झालं. म्हणजे पहिल्यांदा एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे आणि नंतर काय होतं, तर बॉडी एनर्जी इमिट करते म्हणून तिचं टेम्परेचर कमी होतं आणि नंतर ती परत काय करते, तर एनर्जी ॲटमॉस्फिअरमधून ॲब्सॉर्ब करते. म्हणजे इथं काय होतं, तर ज्या वेळेस बॉडी ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी इमिट करते त्याच वेळेस ती ॲटमॉस्फिअरमधून एनर्जी ॲब्सॉर्बसुद्धा करत असते, कारण तिचं सायमल्टेनियसली टेम्परेचर कमीसुद्धा होत असतं. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. ऑल बॉडीज अबव द टेम्परेचर 0 केल्विन रेडिएट थर्मल एनर्जी अँड ॲट द सेम टाईम इट ॲब्सॉर्ब्स एनर्जी फ्रॉम द सराउंडिंगमधून एनर्जी ॲब्सॉर्बसुद्धा केली जाते. सेकंड पॉईंट काय आहे बघा, तर हॉटर बॉडीज रेडिएट मोर एनर्जी दॅन कूलर बॉडीज. ज्या बॉडीज गरम आहेत, ज्यांचं टेम्परेचर खूप जास्त आहे, त्या जास्त एनर्जी रेडिएट करतील आणि त्यांच्यापेक्षा कमी टेम्परेचर असणाऱ्या बॉडीज त्यांच्यापेक्षा कमी एनर्जी इमिट करतील. म्हणजेच जेवढं बॉडीचं टेम्परेचर जास्त असेल तेवढं ती बॉडी जास्त एनर्जी इमिट करेल. जेवढं बॉडीचं टेम्परेचर कमी आहे तेवढी इमिशन जी आहे, इमिटेड एनर्जी जी आहे ती काय असेल, कमी असेल. सो वी कॅन से दॅट हॉटर बॉडीज इमिट मोर एनर्जी दॅन कूलर बॉडीज. ओके, नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, लाईट कलर रिफ्लेक्ट मोर रेडिएशन दॅन डार्क कलर. आता लाईट कलर, आता बघा आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कसले कपडे वापरतो, लाईट कलरचे. डार्क वापरतो का आपण, ब्लॅक कपडे जर घातले तर काय होतं, आपल्याला चटके बसतात. का तर ब्लॅक कलर हा गुड ॲब्सॉर्बर ऑफ हीट आहे. आणि लाईट कलरचे असतात जसं की व्हाईट कलर काय आहे, गुड रिफ्लेक्टर ऑफ हीट एनर्जी. ओके, व्हाईट कलर काय आहे, गुड रिफ्लेक्टर आहे. ब्लॅक कलर काय आहे, तर गुड ॲब्सॉर्बर आहे. म्हणजे फक्त ब्लॅकच असं नाही, जे काही डार्क कलर असतात ते गुड ॲब्सॉर्बर असतात आणि जे लाईट कलर असतात ते गुड रिफ्लेक्टर असतात. मग इथे मी काय लिहिलं आहे, तर लाईट कलर रिफ्लेक्ट मोर रेडिएशन दॅन डार्क कलर. मग आता मला सांगा, जर एखादी बॉडी आहे तिनं एनर्जी ॲब्सॉर्ब केली तरच तिचं टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे आणि तरच ती इमिट करू शकणार आहे एनर्जी. पण जर एखादी बॉडी आहे तिच्यावर हीट एनर्जी फॉल झाली पण त्या बॉडीनं एनर्जी ॲब्सॉर्ब केली नाही, म्हणजे काय केली, तर रिफ्लेक्ट केली.
ओके, त्या बॉडीनं एनर्जी ॲब्सॉर्ब न करता तिच्यावर फॉल होणारी मॅक्झिमम एनर्जी जर त्या बॉडीनं रिफ्लेक्ट केली तर त्या बॉडीची ॲब्सॉर्ब एनर्जी नाही आहे ना, मग त्याच्यामुळं त्या बॉडीचं टेम्परेचर वाढेल का? नाही वाढणार. रिफ्लेक्ट झाली ना एनर्जी, बॉडीमध्ये घेतली का? नाही. त्याच्यामुळे बॉडीचं टेम्परेचर वाढलं का? नाही. याचा अर्थ काय? ज्या वेळेस एनर्जी ॲब्सॉर्ब केली जाते, ॲब्सॉर्प्शन नंतर टेम्परेचर वाढतं आणि त्यामुळे पुढे एनर्जी इमिट केली जाते. ओके, मग जर एनर्जी ॲब्सॉर्बच झाली नाही, बॉडीचं टेम्परेचरच वाढलं नाही, तर एनर्जी इमिट होईल का त्या बॉडीपासून? नाही होणार. म्हणजेच काय, जो गुड रिफ्लेक्टर असतो तो बॅड ॲब्सॉर्बर असतो आणि तो बॅड इमिटर असतो. लक्षात काय ठेवायचं? तर जो गुड ॲब्सॉर्बर आहे तोच गुड इमिटर आहे. ओके, जो ॲब्सॉर्ब करेल तोच इमिट करू शकतो, ज्यानं ॲब्सॉर्ब केली नाही तो इमिट करू शकत नाही. म्हणजे जो गुड ॲब्सॉर्बर तो गुड इमिटर आहे. आता गुड रिफ्लेक्टर असेल तर तो बॅड ॲब्सॉर्बर आहे आणि बॅड ॲब्सॉर्बर आहे म्हणून तो बॅड इमिटर आहे. ओके, जो गुड रिफ्लेक्टर आहे तो बॅड ॲब्सॉर्बर आहे आणि बॅड ॲब्सॉर्बर जो आहे तो बॅड इमिटरसुद्धा आहे. मग इथे आपण म्हणतो की लाईट कलर, फेंट कलरचे कपडे घातले तर त्याच्यावरून एनर्जी काय होते? इमिट होते, रिफ्लेक्ट होते. लाईट कलर असेल त्याच्यावरून एनर्जी काय होणार आहे? रिफ्लेक्ट होणार आहे. एनर्जी रिफ्लेक्ट झाली याचा अर्थ ॲब्सॉर्ब झाली का? नाही झाली. मग लाईट कलरमुळे टेम्परेचर वाढलं का? नाही वाढलं. एनर्जी ॲब्सॉर्ब नाही झाली त्याच्यामुळे इमिट केली जाऊ शकते का? नाही. म्हणजे लाईट कलर जे असतात ते गुड रिफ्लेक्टर असतात, म्हणजेच ते बॅड ॲब्सॉर्बर असतात, म्हणजेच ते बॅड इमिटर असतात. ओके, डार्क कलर जे आहेत ते गुड ॲब्सॉर्बर आहेत आणि त्याचमुळे ते गुड इमिटरसुद्धा आहेत. मग इथे मी प्रॉपर्टी काय सांगितली आहे? लाईट कलर रिफ्लेक्ट मोर रेडिएशन दॅन डार्क कलर. इथं रिफ्लेक्शन म्हटलंय, इमिशन नाही. रिफ्लेक्शन म्हणजे इमिशन नाही, हे लक्षात ठेवा. बॉडी आहे, त्या बॉडीवर एनर्जी अशी फॉल झाली आणि त्या बॉडीनं याच्यावर इन्सिडंट असणारी एनर्जी टोटली काय झाली? रिफ्लेक्ट झाली, बॉडीमध्ये ॲब्सॉर्ब झाली नाही. आणि इमिशन म्हणजे काय? तर बॉडीवर एनर्जी इन्सिडंट आहे, ती बॉडीमध्ये काय झाली? पहिल्यांदा ॲब्सॉर्ब झाली, बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झालं आणि त्यानंतर बॉडीनं स्वतःमध्ये असणारी एनर्जी जी आहे ती ट्रान्सफर केली. ती म्हणजे काय प्रोसेस? इमिशन. आलं लक्षात? रिफ्लेक्शन म्हणजे इन्सिडंट एनर्जी ॲज इट इज सरफेसवरनं बाहेर पाठवायची, पण आपल्या स्वतःमध्ये घ्यायची का? नाही घ्यायची. ओके, मग आता इथे आपण काय म्हणतो की लाईट कलर रिफ्लेक्ट मोर रेडिएशन, सो इट इज गुड रिफ्लेक्टर अँड बॅड इमिटर. अँड डार्क कलर ॲब्सॉर्ब मोर रेडिएशन्स, सो इट इज अ गुड ॲब्सॉर्बर अँड गुड इमिटर. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा. इफ बॉडी रेडिएट more energy than it absorb then temperature decreases. म्हणजे काय बघा, आता इथे फर्स्ट स्टेटमेंट आपण असं लिहिलंय की ज्या वेळेस बॉडी ॲटमॉस्फिअरमध्ये एनर्जी रेडिएट करते, इमिट करते, त्याच वेळेस सायमल्टेनियसली आणखीन एक प्रोसेस होत असते आणि ती प्रोसेस कोणती असते? तर ॲब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी. म्हणजे ज्या वेळेस बॉडी एनर्जी इमिट करणार आहे त्याच वेळेस ती एनर्जी ॲब्सॉर्बसुद्धा करणार आहे. ओके, मग आता जर बॉडीनं रेडिएट केलेली एनर्जी जास्त आहे कोणापेक्षा? ॲब्सॉर्ब केलेल्या एनर्जीपेक्षा. एनर्जी रेडिएटेड काय आहे? जास्त आहे आणि ॲब्सॉर्ब केलेली कमी आहे. म्हणजे काय केलं बॉडीनं? स्वतःकडे असणारी एनर्जी जास्तीत जास्त इमिट केली पण कम्पेअरली ॲब्सॉर्ब कमी केली, तर त्या बॉडीचं टेम्परेचर काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे, कारण स्वतःकडे असणारी एनर्जी जास्त प्रमाणात तिने बाहेर पाठवली, त्यामुळे बॉडीचं टेम्परेचर काय झालं? डिक्रीज झालं आणि ॲब्सॉर्ब्ड एनर्जी कशी आहे? इथं कमी आहे. आता याच्या उलट, सपोज एखाद्या बॉडीनं ॲब्सॉर्ब केलेली एनर्जी जास्त आहे आणि ॲटमॉस्फिअरमध्ये रेडिएट केलेली एनर्जी कमी आहे, तर अशा केसमध्ये इथं टेम्परेचर काय झालं पाहिजे? इन्क्रीज झालं पाहिजे. बघा, जास्तीत जास्त एनर्जी घेतली जाते पण दिली जात नाही आहे ना, म्हणजे ॲब्सॉर्प्शन जास्त प्रमाणात होत आहे पण इमिशन कमी होत आहे.
म्हणजे जास्त एनर्जी बॉडी स्वतःला ठेवतीये ॲब्सॉर्ब करून, पण त्यातली इमिट कमी प्रमाणात करतीये, बरोबर. मग त्यामुळं बॉडीचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज होणार. आलं लक्षात. म्हणजे ट्रान्सफर म्हणजे इमिशन झालेली एनर्जी जास्त असेल, ॲब्सॉर्ब झालेली एनर्जी कमी असेल तर बॉडीचं टेम्परेचर डिक्रीज होतं. याच्या उलट ॲब्सॉर्ब जास्त केली, इमिट कमी केली तर टेम्परेचर इन्क्रीज होतं. आणि दोन्ही प्रोसेसमध्ये एनर्जी सेम असेल तर टेम्परेचर कसं राहील, कॉन्स्टंट. म्हणजेच काय, जेवढी ॲब्सॉर्ब केली तेवढीच काय केली, इमिट केली, बरोबर. आणि तेव्हा बॉडीचं टेम्परेचर वाढणार पण नाही, कमी पण होणार नाही, ते कसं राहील तर कॉन्स्टंट राहील. मग इथे आपण काय म्हणू शकतो, इफ the rate of absorption of radiant energy is equal to rate of radiation of the radiant energy किंवा rate of emission असं आपण त्याला म्हणू शकतो. रेडिएशन म्हणजेच काय आहे तर इमिशन आहे. मग आता इथे काय सांगितलं मी, ॲब्सॉर्ब जास्त असेल टेम्परेचर वाढेल, इमिटेड जास्त असेल टेम्परेचर कमी होईल, आणि जेवढी ॲब्सॉर्ब केलेली आहे तेवढीच इमिट केली तर बॉडीचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट राहील. इथे आपण असं म्हणू शकतो, इफ द रेट ऑफ emission is equal to rate of absorption of the heat energy, then the temperature of the body remain constant. आता इथे आपण इमिशनसाठी काही पॉईंट बघितले. त्यातला पहिला पॉईंट सगळ्यांनी नीट लक्ष द्यायचं आहे. 0 केल्विनपेक्षा जास्त टेम्परेचर असेल तर बॉडी काय करणार आहे, हीट एनर्जी इमिट करणार, सायमल्टेनियसली ती ॲब्सॉर्बसुद्धा करणार. ज्या बॉडीज हॉट आहेत त्या जास्त एनर्जी इमिट करतील कूलर बॉडीजपेक्षा. लाईट कलर रिफ्लेक्टर आहे, गुड रिफ्लेक्टर, तो बॅड ॲब्सॉर्बर आहे त्यामुळे बॅड इमिटर आहे. डार्क कलर गुड ॲब्सॉर्बर आहे त्यामुळे तो गुड इमिटर आहे. त्यानंतर इफ बॉडी रेडिएट मोर एनर्जी दॅन इट ॲब्सॉर्ब, टेम्परेचर decreases. If body absorb more energy than it radiate, then its temperature increases. If rate of absorption is equal to rate of emission, then temperature remain constant. Okay. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. बघा, अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी डिपेंड्स ऑन. आता आपण एक बॉडी एनर्जी कशी इमिट करते वगैरे ते बघितलं. मग एखादी बॉडी किती रेडिएट करेल एनर्जी हे कशावर डिपेंड आहे हे पाहतोय. काय सांगितलं, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी. एखाद्या बॉडीकडून किती अमाऊंट ऑफ हीट रेडिएट केली जाईल ती कशावर डिपेंड आहे, त्याचे काही इथं फॅक्टर्स आहेत बघा. महत्त्वाचं आहे हे. फर्स्ट फॅक्टर इज नेचर ऑफ द बॉडी. म्हणजे एखादी बॉडी किती हीट रेडिएट करणार कशावर डिपेंड आहे, त्या बॉडीच्या नेचरवर डिपेंड आहे. बॉडीचं नेचर म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय येईल तर त्या बॉडीचं मटेरियल कोणतं आहे, आणि सेकंड आहे की त्या बॉडीचा सरफेस जो आहे त्याचं नेचर कसं आहे. आता नेचर ऑफ सरफेसमध्ये काय येतं तर तो सरफेस पॉलिश्ड आहे का अनपॉलिश्ड आहे हे कशामध्ये येईल तर नेचर ऑफ सरफेसमध्ये. काय सांगितलं, फर्स्ट पॉईंट कशावर डिपेंड आहे सांगा. फर्स्ट काय आहे तर नेचर ऑफ द बॉडी. नेचर ऑफ द बॉडी म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय येईल तर मटेरियल ऑफ द बॉडी, आणि सेकंड पॉईंट कोणता येईल तर नेचर ऑफ द सरफेस ऑफ द बॉडी, दॅट इज इट इज पॉलिश्ड ऑर अनपॉलिश्ड. ओके. सेकंड पॉईंट कोणता आहे बघा, सरफेस एरिया ऑफ द बॉडी. सेकंड काय आहे, सरफेस एरिया ऑफ द बॉडी. त्यानंतर थर्ड काय आहे, टाइम फॉर विच द हीट इज रेडिएटेड. म्हणजे किती हीट रेडिएट केली जाणार कशावर डिपेंड आहे तर किती वेळासाठी रेडिएशन प्रोसेस होते त्याच्यावर डिपेंड आहे. जेवढा टाईम जास्त तेवढी जास्त हीट रेडिएट होईल, जेवढा टाईम कमी असेल तेवढी हीट कमी रेडिएट होणार आहे. त्यानंतर सरफेस एरियावर डिपेंड आहे, त्या बॉडीचा सरफेस एरिया किती आहे. त्यानंतर टेम्परेचर ऑफ द बॉडी, त्या बॉडीचं टेम्परेचर किती आहे त्याच्यावर सुद्धा किती हीट रेडिएट केली जाईल हे डिपेंड आहे. ओके. काय काय फॅक्टर सांगितले. फर्स्ट, इट इज द नेचर ऑफ द बॉडी, मीन्स the material of the body and nature of surface. It means the surface is polished or unpolished. Second is the surface area of the body, and third is the temperature of the body. Fourth is the time for which the heat is radiated. Okay. एवढ्या 4 फॅक्टरवर अमाउंट ऑफ हीट रेडिएटेड काय असेल डिपेंड असेल.
आता इथे आपण म्हणूया सपोज Q म्हणजे काय आहे तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय बॉडी. इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू सरफेस एरिया ऑफ द बॉडी अँड टाइम फॉर विच द हीट इज रेडिएटेड. आत्ताच बघितलं ना आपण अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड ए वर डिपेंड आहे. ए म्हणजे काय आहे सरफेस एरिया आहे. आता इथे प्रपोर्शन कसं आहे बघा, डायरेक्ट प्रपोर्शन आहे. याचा अर्थ जेवढा एरिया जास्त असेल तेवढी जास्त हीट इमिट केली जाईल, बरोबर. जेवढा एरिया सरफेस एरिया स्मॉल असेल तेवढी रेडिएटेड हीट जी असेल ती कमी असेल. जेवढा टाईम जास्त असेल तेवढी हीट जास्त रेडिएट केली जाईल. जेवढा टाईम कमी असेल तेवढी अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड कमी असणार आहे. कारण Q डायरेक्टली प्रपोर्शनल टू ए आहे, Q डायरेक्टली प्रपोर्शनल टू टी आहे. आणि Q म्हणजे काय तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड. ओके, मग आता Q प्रपोर्शनल टू AT असं लिहिलं आहे आपण, तर Q इक्वल टू RAT. इथं R म्हणजे काय असेल कॉन्स्टंट असेल आणि R इज इक्वल टू फॉर्म्युला असतो Q अपॉन AT. R इज इक्वल टू काय आहे Q अपॉन AT. आता R जो आहे त्यालाच तुम्ही रेडियंट पॉवर असं म्हणू शकता, रेडियंट पॉवर, किंवा त्यालाच इमिसिव्ह पॉवर असा सुद्धा वर्ड यूज केला जातो, इमिसिव्ह पॉवर. आता काही ठिकाणी रेफरन्स बुक्समध्ये या रेडियंट पॉवरला इथे R आपण म्हणतोय त्याच्याऐवजी डायरेक्ट E फॉर इमिसिव्ह पॉवर असा वर्ड यूज केला जातो. ओके, म्हणजे इमिसिव्ह पॉवरसाठी इथं तुम्हाला कॅपिटल R हा सिम्बॉल यूज केलेला आहे, पण रेफरन्स बुक्समध्ये वगैरे इथं सिम्बॉल कोणता यूज केला जातो तर E हा सिम्बॉल सुद्धा यूज केला जाऊ शकतो. E म्हणजे काय आहे तर इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी. त्यालाच काय म्हटलं जातं रेडियंट पॉवर ऑफ द बॉडी किंवा रेडिएशन पॉवर असं सुद्धा तुम्ही त्याला म्हणू शकता. इट इज द रेडिएशन पॉवर और वी कॅन कॉल्ड ॲज द रेडियंट पॉवर और वी कॅन कॉल्ड इट ॲज अ इमिसिव्ह पॉवर. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. मग आता इमिसिव्ह पॉवरची डेफिनिशन काय असेल सांगा मला. इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आता जर तुम्हाला रेडियंट पॉवर असं डिफाईन करायचं आहे तर तुम्ही ह्या Qला काय म्हणाल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. आणि इमिसिव्ह पॉवर डिफाईन करायचं आहे तर कसं डिफाईन कराल अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. सगळ्यांना समजलं का बघा. रेडियंट पॉवर असं ज्यावेळेस तुम्ही त्याला म्हणता कॅपिटल R सिम्बॉल यूज केला जातो आणि ही जी एनर्जी आहे त्याला तुम्ही काय म्हणाल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. ओके, आणि इमिसिव्ह पॉवर असं ज्यावेळेस म्हणता त्यावेळेस काय म्हणायचं अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. ओके, आलं लक्षात सगळ्यांच्या. म्हणजे इमिसिव्ह पॉवर आणि रेडियंट पॉवर डिफरंट आहेत का नाही. रेडिएट केली एनर्जी म्हणजेच काय केलेली असते तर इमिट केलेली असते. ओके, मग आरच्या जागी तुम्ही ई यूज करू शकता, ईच्या जागी आर यूज करू शकता. सगळ्यांना समजलं का बघा इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय. तर आता या आरचं आपल्याला SI युनिट पाहिजे. SI युनिट ऑफ आर काय येईल सांगा मला. SI युनिट कसं काढायचं. Q कशामध्ये असेल जूलमध्ये एनर्जी, एरिया कशामध्ये असेल मीटर स्क्वेअरमध्ये, टाईम कशामध्ये असेल सेकंदमध्ये. म्हणजे युनिट काय मिळालं जूल पर मीटर स्क्वेअर सेकंद. इट इज द SI युनिट ऑफ रेडियंट पॉवर और इमिसिव्ह पॉवर. आता तुम्हाला जर डायमेन्शन्स विचारले तर डायमेन्शन्स काय येतील सांगा बरं. डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत कुणाचे डायमेन्शन्स ऑफ E और यू कॅन कॉल इट ॲज R. कसे फाइंड आउट कराल जूल. जूलचे डायमेन्शन्स काय असतात L2 M1 T-2 डिवायडेड बाय मीटर स्क्वेअर म्हणजे इथे आला L स्क्वेअर. टाईम म्हणजे इथे आला T इज इक्वल टू काय असेल सांगा पुढे L2 कॅन्सल झाला म्हणजे L किती आला 0, M किती आहे 1 आणि T किती येईल बघा हा 1 वर गेला इथे -1 झाला म्हणजे T -3. So dimensions of R or dimensions of E are L0 M1 T-3.
काय आहेत L0 M1 T-3. सगळ्यांना समजलं. इमिसिव्ह पॉवर म्हणजेच आहे रेडियंट पॉवर. इट इज डिफाइंड ॲज अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. ओके. इमिसिव्ह पॉवर कुणासाठी मॅक्झिमम असेल तर जो गुड इमिटर आहे. गुड इमिटर कोण असतो? जो गुड ॲब्सॉर्बर असतो. आणि जो गुड ॲब्सॉर्बर आहे असा कोण आहे तर ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी आपण म्हणू शकतो. परफेक्टली ब्लॅक बॉडी 100% हीट ॲब्सॉर्ब करते, त्यामुळे तो बेस्ट ॲब्सॉर्बर आहे. तोच काय असेल? बेस्ट इमिटर असेल. म्हणजे इमिसिव्ह पॉवर मॅक्झिमम कुणासाठी असेल तर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. बरोबर. तिची ॲब्सॉर्प्टिव्ह पॉवर मॅक्झिमम आहे आणि म्हणून तिची इमिसिव्ह पॉवरसुद्धा मॅक्झिमम असेल. सो वी कॅन कॉल इट ॲज रेडियंट पॉवर इज मॅक्झिमम फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲज इट इज गुड ॲब्सॉर्बर. सगळ्यांना समजलं? ओके. आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघा, कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी. याच्या आधी आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन असे 3 बघितलेले आहेत, ज्यांचे सिम्बॉल स्मॉल a, स्मॉल r आणि स्मॉल t असे होते. बरोबर. आणि आत्ता आपण कोणता बघतोय? कोइफिशियंट ऑफ इमिशन. त्यालाच काय म्हटलं जाईल? इमिसिव्हिटी. जसं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शनला ॲब्सॉर्प्टिव्हिटी म्हटलं जातं, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शनला रिफ्लेक्टिव्हिटी असं म्हटलं जातं आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशनला ट्रान्समिसिव्हिटी असं म्हटलं जातं. त्याचप्रकारे कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय असतो तर इमिसिव्हिटी, आणि त्याला सिम्बॉल कोणता यूज केला जाईल? स्मॉल ई हा सिम्बॉल यूज केला जातो. आता इथे स्मॉल ई इक्वल टू फॉर्म्युला काय आहे बघा, कॅपिटल R अपॉन कॅपिटल RB. आता इथे R म्हणजे काय हे आत्ता सांगितलं मी. R म्हणजे काय असते तर रेडियंट पॉवर. या आरच्या ऐवजी कॅपिटल ई सिम्बॉल यूज केला तरी चालेल, त्याला आपण इमिसिव्ह पॉवर असं म्हणू शकतो. ओके. मग रेडियंट पॉवर आहे ही कुणाची रेडियंट पॉवर आहे? कोणत्याही बॉडीची. आणि इथे RB म्हणजे काय तर रेडियंट पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. किंवा तुम्ही असं म्हणू शकता की इमिसिव्ह पॉवर इथं ऑर्डिनरी बॉडीसाठी R आहे आणि इथं इमिसिव्ह पॉवर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी RB अशी आहे. ओके. आणि जसं मी आत्ता सांगितलं की इमिसिव्ह पॉवर ही मॅक्झिमम कुणासाठी असते तर जो गुड ॲब्सॉर्बर आहे. आणि जो गुड ॲब्सॉर्बर आहे त्याचं एक्झाम्पल काय तर परफेक्टली ब्लॅक बॉडी. इट इज द बेस्ट ॲब्सॉर्बर. सो इट इज अ बेस्ट इमिटर आणि तिच्यासाठी इमिसिव्ह पॉवर ही सगळ्यात जास्त असणार आहे. मग इथं आपण कॅपिटल R म्हणजे काय तर इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी आणि कॅपिटल RB म्हणजे काय तर इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. याच्याऐवजी तुम्ही रेडियंट पॉवर असं सुद्धा म्हणू शकता. डेफिनिशन लिहिली आहे बघा. डेफिनिशन काय आहे? इट इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ सरफेस. कोणताही सरफेस म्हणजे कोणत्याही बॉडीचा सरफेस. ओके. आता इथे कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑर इमिसिव्हिटी ऑफ एनी सरफेस इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक सरफेस. आता इथे या सरफेसच्या ऐवजी बॉडी हा वर्ड यूज केला तरी चालू शकतो. इमिसिव्ह पॉवर म्हणजे काय घेतो इथे आपण? कोइफिशियंट ऑफ इमिशन बघतोय ना. मग कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ सरफेस असा वर्ड यूज केला तुम्ही तर इथं दोन्हीकडे तुम्हाला सरफेस हा वर्ड यूज करावा लागेल. आणि कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ अ बॉडी असा वर्ड यूज केला तर इथं सरफेसच्या ऐवजी वर्ड काय टाकायचा? बॉडी असा वर्ड टाकायचा. दोन्ही पण डेफिनेशन बघा. कोइफिशियंट ऑफ इमिशन फॉर अ सरफेस इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ दॅट सरफेस टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक सरफेस. ओके. आता बॉडी हा वर्ड यूज केला तर काय येईल तर कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ अ बॉडी इज डिफाइंड ॲज द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आलं लक्षात? म्हणजे हा जो रेशो आहे E इक्वल टू R अपॉन RB तो तुम्ही असा पण लिहू शकता E इक्वल टू E अपॉन EB. आणि इथं E म्हणजे काय तर इमिसिव्ह पॉवर एनी बॉडीसाठी, EB म्हणजे काय इमिसिव्ह पॉवर
परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. ओके, मग आता इथे खाली काय लिहिलं आहे बघा, फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडी. जर एखादी बॉडी परफेक्टली ब्लॅक असेल तर तिची इमिसिव्हिटी किती असणार आहे, तर 1 असणार आहे. असं का तर इथं तुम्ही एनी बॉडी घेताय ना, मग ती एनी बॉडी म्हणजे कोण आहे, परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, बरोबर. मग तिथं तुम्ही आरच्या जागी काय टाकू शकता, आरबी टाकू शकता ना. जर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल तर एनी बॉडी म्हणजे परफेक्टली ब्लॅक बॉडी आली आणि आर म्हणजे काय असणार, आरबी असणार आणि आरबी अपॉन आरबी आन्सर किती येणार, 1 येणार. म्हणजे ईची व्हॅल्यू किती असेल, 1 असेल. कोणासाठी, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. आता जो परफेक्ट रिफ्लेक्टर आहे, परफेक्ट रिफ्लेक्टर आहे, तर त्याच्यासाठी जसं मगाशी मी सांगितलं, जर रिफ्लेक्ट झाली एनर्जी तर ॲब्सॉर्ब होत नाही आणि ॲब्सॉर्ब नाही झाली तर इमिट होत नाही. म्हणजे जो गुड रिफ्लेक्टर आहे तो बॅड इमिटर असतो आणि त्याच्यासाठी इमिसिव्ह पॉवर ही किती असते, 0 असते. म्हणजे ज्यानं एनर्जी रिफ्लेक्ट केली त्यानं एनर्जी इमिटच नाही ना केली, बरोबर. म्हणजे एनर्जी इमिटेड त्याच्यासाठी किती असणार आहे, 0 असणार आहे, बरोबर. एनर्जी इमिटेड 0 असेल तर त्याची इमिसिव्ह पॉवर किती झाली, 0 झाली. आणि इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी 0 झाली तर 0 अपॉन आरबी करा, आन्सर किती येईल, तर 0 येईल. म्हणजे जो परफेक्ट रिफ्लेक्टर आहे त्याच्यासाठी इमिसिव्ह पॉवर 0 आहे आणि 0 अपॉन आरबी आन्सर किती येणार आहे, 0. म्हणजे त्याच्यासाठी इमिसिव्हिटी किती असणार आहे, 0. म्हणजे इमिसिव्हिटीची मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे. कुणासाठी असते, परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. तिची मिनिमम व्हॅल्यू किती आहे, 0. कुणासाठी असते, परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी. त्यानंतर ऑर्डिनरी बॉडीज ज्या आहेत, म्हणजे जो परफेक्ट रिफ्लेक्टर नाही आहे अशी बॉडी आणि जी परफेक्टली ब्लॅक बॉडी नाही आहे अशी बॉडी. मग अशा ऑर्डिनरी बॉडीजसाठी ईची व्हॅल्यू ही कोणत्या रेंजमध्ये असेल, तर 0 to 1. ओके, म्हणजे 0पेक्षा मोठी असेल, 1पेक्षा लहान असेल. म्हणजे 0.1, 0.2 अप टू काय असणार, 0.9. ओके, मग अशा प्रकारे ऑर्डिनरी बॉडीजसाठी ही ईची व्हॅल्यू जी आहे त्याची रेंज आहे 0 to 1. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलं बघा, इमिसिव्हिटी इट इज लार्जर फॉर रफ सरफेसेस दॅन द स्मूथ सरफेसेस. म्हणजे काय, जो सरफेस स्मूथ आहे किंवा पॉलिश केलेला आहे त्याच्यावरून एनर्जी काय होत असते, रिफ्लेक्ट होत असते, बरोबर. जेवढा सरफेस पॉलिश केला आहे, जेवढा सरफेस स्मूथ आहे तेवढा तो एनर्जी रिफ्लेक्ट करतो, म्हणजे तो गुड रिफ्लेक्टर असतो आणि त्यामुळे तो बॅड इमिटर झाला आणि त्यामुळे त्याची इमिसिव्हिटी काय असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे ईची व्हॅल्यू स्मॉल कुणासाठी असेल, तर जो स्मूथ सरफेस आहे ना, जो पॉलिश केलेला आहे त्याच्यासाठी इमिसिव्हिटी कमी असणार आहे. आणि जो सरफेस याच्या उलट रफ आहे, रफ असेल तर तो जास्त एनर्जी ॲब्सॉर्ब करेल आणि त्यामुळं त्याची इमिसिव्हिटी काय असणार आहे, जास्त असणार आहे. आलं लक्षात. म्हणजे ईची व्हॅल्यू मॅक्झिमम कोणत्या सरफेससाठी असेल, रफ सरफेससाठी. मिनिमम कुणासाठी असेल, तर प्लेन किंवा स्मूथ किंवा पॉलिश्ड सरफेससाठी. ओके, पुढे काय लिहिलंय बघा, ई डिपेंड्स ऑन टेम्परेचर अँड वेवलेंथ ऑफ द रेडिएशन्स. ओके, ई आणखीन कोणावर डिपेंड आहे, तर त्या बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि रेडिएशन्स जे आहेत त्यांच्या वेवलेंथवर डिपेंड आहे. ओके, आता इथे काय काय बघितलं आपण, कोइफिशियंट ऑफ इमिशन म्हणजे काय, डेफिनिशन काय आहे त्याची, तर ई अपॉन ई बी म्हणजेच काय, इमिसिव्ह पॉवर ऑफ एनी बॉडी डिवायडेड बाय इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ई अपॉन ई बीच्या ऐवजी तुम्ही आर अपॉन आर बी असं लिहू शकता. त्याचा सिम्बॉल आहे स्मॉल ई. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी ईची व्हॅल्यू 1, ऑर्डिनरी बॉडीजसाठी 0 to 1 आणि परफेक्ट रिफ्लेक्टरसाठी 0. मॅक्झिमम कोणासाठी असेल, कसल्या सरफेससाठी, इमिसिव्हिटी इज मॅक्झिमम फॉर रफ सरफेस दॅन द प्लेन स्मूथ पॉलिश्ड सरफेस. ओके, त्यानंतर डिपेंड कशावर आहे इमिसिव्हिटी, बॉडीच्या टेम्परेचरवर डिपेंड आहे आणि त्या रेडिएशन्स जे इमिट केले जातात त्यांच्या वेवलेंथवर डिपेंड आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात इमिसिव्हिटी म्हणजे काय. ओके, आता आपला नेक्स्ट पॉईंट आहे बघा, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन अँड इट्स थेरॉटिकल प्रूफ. ओके, आता याच्या आधी तुम्ही फिजिक्स 2 मध्ये किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ आणि किर्चॉफ्स करंट लॉ बघितला असेल. आता आपल्याला कोणता बघायचा आहे, किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन. आता इथे कन्फ्युजन करायचं नाही. एनी टाईम ज्यावेळेस तुम्हाला किर्चॉफ्स लॉ विचारला जातो त्यावेळेस तुम्ही आयदर व्होल्टेज करंट लॉज याच्याऐवजी लिहिता, जे रॉंग आहे. तुम्हाला काय करायचं आहे, किर्चॉफ्सचा कोणता लॉ विचारला आहे ते पहिल्यांदा बघायचं आहे.
रेडिएशनचा लॉ विचारला असेल तर तो इथे आहे कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेसमध्ये. इथं किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचं स्टेटमेंट काय आहे पहिल्यांदा बघूया. मी इथं जे लिहिले आहेत ना हे तिन्ही पण त्याचे काय आहेत स्टेटमेंट आहेत. मग इथं ए म्हणजे काय सांगा मला, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. ई म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ इमिशन. मग स्टेटमेंट काय तयार झालं, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ अ बॉडी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. पुढे काय असेल, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. त्यानंतर इथं काय बघा, ए इक्वल टू आर अपॉन आर बी. मग इथे आपण काय सांगू शकतो, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ अ बॉडी इज इक्वल टू द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी टू द इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. थर्ड स्टेटमेंट त्याचं काय असू शकतं बघा, द रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर ऑफ ऑर्डिनरी बॉडी टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता इथे फक्त आपल्याला काय माहिती पाहिजेत, तर या टर्म्स माहिती पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं हे एकच रिलेशन माहीत पाहिजे, ए इक्वल टू ई. ए म्हणजे काय, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन, ई म्हणजे कोइफिशियंट ऑफ इमिशन. आणि त्यानंतर मी काय केलं, तर ईची व्हॅल्यू आर अपॉन आर बी पुटअप केली आणि त्यानंतर हा आर बी इकडं घेतला आणि ए इकडं घेतलेला आहे. म्हणजे आर अपॉन ए म्हणजे काय मिळतं, आर बी मिळतं. मग रेशो जो आहे इमिसिव्ह पॉवर ऑफ अ बॉडी टू द कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ह्या तिन्हीपैकी कोणतंही स्टेटमेंट लिहिलं तरी चालतं. त्यासाठी आपण एकच लक्षात ठेवायचं, इझी ए इक्वल टू ई. ए म्हणजे कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हे नोट डाऊन करा की कॉन्स्टंट टेम्परेचरलाच हे रिलेशन ट्रू आहे, अदरवाईज नाही. मग त्यानं काय केलं बघा किर्चॉफनी, त्याचं थेरॉटिकल प्रूफ आपण बघूयात. त्यांनी काय केलं, तर असं एक एन्क्लोज्ड सिस्टीम घेतलेली आहे. ज्या एन्क्लोज सिस्टीममध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. म्हणजे इथं काय केलं, तर अशी सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये असणारी हीट जी आहे ती बाहेर ट्रान्सफर होऊ शकत नाही आणि बाहेरची हीट जी आहे ती आतमध्ये एंटर करू शकत नाही. त्यामुळे आतमध्ये जे टेम्परेचर आहे ती जे टेम्परेचर ते कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आता इथं दोन बॉडीज त्यांना अशा प्रकारे या सिस्टीममध्ये घेतलेल्या आहेत. त्यातली ए बॉडी म्हणजे आहे ऑर्डिनरी बॉडी आणि बी म्हणजे काय असेल, तर परफेक्टली ब्लॅक बॉडी असेल. मग पुढे काय केलं, तर ए आणि बी इथं महत्त्वाचं की या दोघांचा जॉमेट्रिकल सरफेस एरिया जो आहे तो कसा आहे, दोन्ही बॉडीजचा सेम आहे. ए आणि बी दोन्ही बॉडीजचा सरफेस एरिया हा सेम आहे आणि या दोन्ही बॉडीज ज्या आहेत त्यांचं टेम्परेचर जे आहे ते कसं आहे सांगितलं मी, कॉन्स्टंट आहे. आता इथं मगाचं मी इमिशनच्या वेळेस एक 5-6 पॉईंट लिहिलेले होते. त्याच्यामध्ये एक पॉईंट असा होता की बॉडीचं टेम्परेचर हे कधी कॉन्स्टंट राहतं, ज्या वेळेस अमाऊंट ऑफ हीट इमिटेड बाय द बॉडी इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी असते. म्हणजे जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली तेवढीच हीट जर इमिट झाली असेल तरच त्या बॉडीचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहू शकतं, बरोबर. मग आता इथे बॉडीचं या सिस्टीमचं टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजे बॉडी एसाठी जेवढी हीट इमिट झाली तेवढीच काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. सिमिलरली बॉडी बीसाठी सुद्धा जेवढी हीट ॲब्सॉर्ब होते तेवढी हीट काय होत असते, इमिट होत असते. आता सपोज आपण पहिल्यांदा बॉडी ए बघूयात. बॉडी ए जी आहे तिच्यामध्ये मी आत्ता काय सांगितलं, तर जेवढी हीट ॲब्सॉर्ब झालेली आहे तेवढीच हीट काय झालेली आहे, इमिट झालेली आहे, बरोबर. दोन्ही बॉडीजचा सरफेस एरिया कसा आहे, सेम आहे आणि आतमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय सांगू शकतो, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी इज इक्वल टू काय असली पाहिजेत, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी. ओके, म्हणजेच काय, रेडिएटेडच्या ऐवजी तुम्ही काय वर्ड यूज करू शकता, इमिटेड बाय द बॉडी. ओके, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी इज इक्वल टू काय असली पाहिजे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी. आणि ह्याला तुम्ही असं म्हणू शकता पर युनिट टाईम. युनिट टाईम, दोन्हीकडे टाईम कसा असला पाहिजे, सेम ना, तरच तुम्ही असं म्हणू शकता. टाईम डिफरंट असेल का, नाही. म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी पर युनिट टाईम इज इक्वल टू काय असली पाहिजे, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड बाय द बॉडी पर युनिट टाईम. आता
इथं बॉडी कोणती आहे बघा ए, तर ए बॉडी कसली बॉडी आहे, ऑर्डिनरी बॉडी आहे. ऑर्डिनरी बॉडी तिच्यावर इन्सिडेंट असणारी सगळी हीट ॲब्सॉर्ब करते का, नाही करत. कोण करतं, फक्त परफेक्टली ब्लॅक बॉडी. मग ऑर्डिनरी बॉडी काय करेल, तिच्यावर इन्सिडेंट असणारी सगळी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार नाही, त्यातली थोडी हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करेल, बाकीची नाही करणार. मग आता आपल्याला रिलेशन असं माहिती आहे, ए इक्वल टू काय असतं, क्यू ए अपॉन क्यू असतं. ए इक्वल टू काय आहे, क्यू ए अपॉन क्यू. मग इथे आपण काय सांगू शकतो, तर क्यू ए इज इक्वल टू काय असलं पाहिजे, ए इंटू क्यू. क्यू ए इज इक्वल टू काय असेल, ए इंटू क्यू. आता क्यू ए म्हणजे काय, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी. ए म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन. आणि क्यू म्हणजे काय, त्या बॉडीवर इन्सिडेंट असणारी हीट. आता इथे एक लक्षात ठेवायचं की बॉडी ए आणि बॉडी बी दोघांच्यावर इन्सिडेंट असणारी हीट जी आहे ती सेम आहे आणि किती आहे ती क्यू. ए आणि बी दोन्ही बॉडीजसाठी इन्सिडेंट हीट क्यू आहे. मग त्यातली किती हीट त्या बॉडी एनं ॲब्सॉर्ब केली, तर क्यू ए एवढी हीट ॲब्सॉर्ब केली. आणि ती कशी फाइंड आउट केली, तर ए इंटू क्यू केलं. ओके, मग क्यू ए इज द अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड बाय द बॉडी विच इज ए इंटू क्यू. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नाऊ अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम. आता बॉडी कशी आहे, ऑर्डिनरी बॉडी आहे. मग तिच्यासाठी रेडियंट पॉवर किंवा इमिसिव्ह पॉवर कशी लिहिली जाते, आरनी दाखवली जाते. आर इज इक्वल टू काय असतं, क्यू अपॉन 80 असतं ना. मग आता आपल्याला काय विचारलं आहे, तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम. आता याच्यामधली क्यू म्हणजे काय असते, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम. मग आता याच्यामध्ये आपल्याला फक्त असंच पाहिजे ना, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम. मग याची व्हॅल्यू काय असेल क्यू बाय टीची, तर आर इंटू ए असेल. ओके, ए क्यू इज इक्वल टू काय असणार आहे, आर इंटू ए. मग आता हे मिळालं इक्वेशन नंबर सेकंड. मग अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम ती आहे क्यू ए आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, तर ए क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम ती म्हणजे आहे क्यू बाय टी आणि त्याची व्हॅल्यू किती आहे, आर ए. ओके, मग आता इथे आपल्याला इक्वेशन मिळालं बघा कोणतं, ए क्यू इज इक्वल टू आर ए. त्यानंतर अशाच प्रकारे आपण ब्लॅक बॉडीसाठी इक्वेशन तयार करू शकतो. परफेक्टली ब्लॅक बॉडी जी आहे, कोणती बॉडी बी आहे, त्या बॉडीसाठी हाच लॉ ॲप्लाय करायचा आहे आपण. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम इज इक्वल टू काय असेल, तर अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम, अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम इज इक्वल टू असेल अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम. आता या ब्लॅक बॉडीसाठी किती हीट ॲब्सॉर्ब केली जाईल, सांगा मला, किती हीट ॲब्सॉर्ब केली जाईल, जेवढी इन्सिडेंट आहे. परफेक्टली ब्लॅक बॉडी काय करते, तिच्यावर इन्सिडेंट असणारी 100% म्हणजे सगळीच्या सगळी हीट ॲब्सॉर्ब करते. मग आता ए आणि बी या दोन्ही बॉडीजवर किती हीट इन्सिडेंट आहे पर युनिट टाईम, तर क्यू अमाऊंट ऑफ हीट इन्सिडेंट आहे. मग ब्लॅक बॉडीनं त्याच्यामधली किती ॲब्सॉर्ब केली, सगळी ॲब्सॉर्ब केली. म्हणजे क्यू इन्सिडेंट होती, ॲब्सॉर्ब पण किती झाली, क्यू एवढी हीट ॲब्सॉर्ब झाली. मग अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी किती असणार आहे, क्यू असणार आहे. पुढं बघा, अमाऊंट ऑफ हीट रेडिएटेड पर युनिट टाईम. मग आता ती कशी फाइंड आउट करायची, तर ए इंटू काय असेल, आर बी. इथे रिलेशन बघा, आर इज इक्वल टू काय होतं, क्यू अपॉन ए टी. मग याच्यावरून क्यू बाय टी म्हणजे काय येतं, आर ए असं येतं. आता जर मी इथे आर बी घेतलं, आर कुणासाठी होतं, ऑर्डिनरी बॉडीसाठी. परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी इथं आर बी असेल आणि आर बी इज इक्वल टू असेल क्यू अपॉन ए टी. मग क्यू बाय टी इज इक्वल टू काय येणार आहे, आर बी इंटू ए. जसं इथे आर ए आलं होतं तसं तिथे काय येईल, आर बी इंटू ए येईल. आणि चेंज कुठे झाला फक्त, तर अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड पर युनिट टाईम किती होती, ए इंटू क्यू, बरोबर. कारण इथं सगळी ॲब्सॉर्ब झाली नाही म्हणून आपण क्यू ए फाइंड आउट केली, ॲब्सॉर्ब्ड हीट. पण परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी इन्सिडंट हीट पर युनिट टाईम क्यू होती
आणि तेवढी सगळी ॲब्सॉर्ब झाली, म्हणजे किती ॲब्सॉर्ब झाली, क्यू ॲब्सॉर्ब झाली. त्यामुळं क्यू इक्वल टू ए इंटू आर बी असं रिलेशन आपल्याला मिळालं. ते असेल इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 3 आणि 4 हे दोन इक्वेशन्स बघा आणि याला आपण डिव्हाइड करूयात. इक्वेशन 3 डिवायडेड बाय 4 करूया. 3 डिवायडेड बाय 4 केलं तर ए क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू आर ए अपॉन ए इंटू आर बी. बघा, ए इंटू क्यू अपॉन क्यू इज इक्वल टू आर ए अपॉन ए इंटू आर बी. काय होईल बघा, क्यू क्यू कॅन्सल होईल आणि ए इज इक्वल टू इथं रिलेशन मिळेल आर अपॉन आर बी. आणि आर अपॉन आर बी म्हणजे काय असतं बघा, आर अपॉन आर बी म्हणजे काय असतं, एमिसिव्हिटी असते ना, ई. म्हणजे इथं आपण इज इक्वल टू काय लिहू शकतो, आर अपॉन आर बीच्या ऐवजी स्मॉल ई. देअरफॉर ए इज इक्वल टू ई. मग ए म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन आणि ई म्हणजे काय, कोइफिशियंट ऑफ इमिशन. हे दोन्ही सेम आहेत, बरोबर. आणि इथं कंडिशन काय आहे, तर टेम्परेचर कसं ठेवलेलं आहे, कॉन्स्टंट ठेवलं आहे. टेम्परेचर चेंज झालं तर हे रिलेशन प्रूव्ह होत नाही. किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन प्रूव्ह होताना कंडिशनच अशी आहे की इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणून जेवढी हीट ॲब्सॉर्ब केली जाते तेवढीच काय केली जाते, इमिट केली जाते. हे आपण इथे थेरॉटिकली काय केलेलं आहे, प्रूव्ह केलेलं आहे. सगळ्यांना समजलं. काय केलं, ऑर्डिनरी बॉडीसाठी अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब्ड इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट इमिटेड केलं. किती ॲब्सॉर्ब केली ही कशावरून काढली, स्मॉल ए वरून, क्यू ए अपॉन क्यू. अमाऊंट ऑफ हीट ॲब्सॉर्ब किती मिळाली, ए इंटू क्यू. त्यानंतर इमिसिव्ह पॉवर घेतली क्यू अपॉन ए टी. त्यानंतर क्यू बाय टी म्हणजे काय, अमाऊंट ऑफ हीट इमिटेड पर युनिट टाईम. फॉर्म्युला आला आर ए. मग इथे रिलेशन मिळालं ए क्यू इज इक्वल टू आर ए. सिमिलरली इथं तेच रिलेशन घेतलेलं आहे, फक्त किती हीट ॲब्सॉर्ब झाली तर क्यू अमाऊंट ऑफ हीट पर युनिट टाईम ॲब्सॉर्ब झाली आणि इकडं किती रेडिएट झाली तर ए इंटू आरच्या ऐवजी ए इंटू आर बी. मग इक्वेशन 3 आणि 4 डिवाइड केले, मग रिलेशन मिळालं कोइफिशियंट ऑफ ॲब्सॉर्प्शन इज इक्वल टू कोइफिशियंट ऑफ इमिशन ऑफ अ बॉडी. आणि आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे किर्चॉफ्स लॉचं इथे त्याचं प्रूफ मिळालेलं आहे. ओके.